आणि गोरखनाथ सुतार एक डायनॅमिक पर्सनॅलिटी, त्यांच्या शुभ हस्ते साडूंचा सन्मान होतो आहे. त्यानंतर अनिल शेळके साहेब कासण्याचे आमचे सन्मानी अतिथी, आपण पुढे या. शेळके साहेब कासण्याचे अतिथी, त्यांनाही आपण सन्मानित करीत आहोत. परमार 1 नंबर पॉवर प्ले. या थँक्यू डिअर. यस, अनिलजी शेळके साहेब यांना आपण सन्मानित करतो आहे. माहिती शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचा गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह. त्याच्यानंतर निलेश पाटील आहेत केवणी दिव्यावरनं, नितीन पाटील साहेब वाशेऱ्यावरनं, प्रेमनाथ सुतार, मनोहर पाटील साहेब सापेगावचे उद्योजक, हे सगळी मंडळी आमच्या सन्माननीय अतिथी आहेत. त्याचप्रमाणे हरिचंद्र शास्त्री असतील. दरम्यान आपण सन्मान करतो आहे अनिल शेळके कासणे गावचे आमचे सन्माननीय अतिथी यांचा. माहिती शाल आहे, प्रेमाचं प्रतीक, फुलांचा गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह. अनिल दादा धन्यवाद, आपण आलात. या स्पर्धेला खऱ्या अर्थानं रंगत आलेली आहे. पुढील सन्मानाकडे जातो आहे आपण. निलेश पाटील साहेब केवणी दिवेचे आमचे सन्माननीय अतिथी. निलेशजी पुढे या. कसं हसरं व्यक्तीमध्ये बघा निलेश दादांचं, मला वाटतं पारमार्थिक आहेत, बैठकीला जाणारे आहेत. तर निलेश दादांचा हा सन्मान होतो आहे. त्यानंतर प्रेमनाथ सुतार सापेगावचे आमचे सन्माननीय अतिथी निलेश पाटील केवणी दिवा यांना आपण सन्मानित करतो आहे. नितीन पाटील वाशेऱ्या गावचे आपण पुढे यायचं आहे. मी सन्माननीय गोरखनाथ सुतार साहेबांना विनंती करतो आहे, आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय नितीन पाटील साहेब यांना सन्मानित करायचं आहे. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर मगाशी सर मला म्हणाले की सर तुम्ही कुठे गेला होता. सर याच्या मागचं जे कारण आहे, तर माझे मित्र जवळजवळ 2000 कोटीचं टनवर्क असलेल्या पतपेढ पतसंस्थेवरती त्यांची संचालक म्हणून निवड झालेली आहे. क्या बात आहे. एक उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून या विभागातील संतोष जोशी सर यांची ती निवड आहे. दरम्यान या ठिकाणी आदरणीय नितीन पाटील साहेब वाशेरा यांना आपण सन्मानित करतो आहे. त्याच्यानंतर संदीप पाटील साहेब आपण पुढे या. जून अंदुरकीचे सन्माननीय अतिथी, आपलाही सन्मान आम्ही करीत आहोत. हसरं व्यक्तिमत्व आहे संदीप पाटील साहेब, जून अंदुरकी गावचे उद्योजक, यांचा सन्मान होत आहे. आदरणीय गोरखनाथ सुतार या गावचे प्रथम नागरिक, यांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना प्रदान केला जातो आहे. त्यानंतर पुढील सन्मान प्रेमनाथ सुतार साहेब सापेगावचे, आपण पुढे या. प्रेमनाथ दादा उद्योजक आहेत. प्रेमनाथ दादा पुढे यायचं आपण. प्रेमनाथ सुतार साहेब सापे यांना आपण सन्मानित करतो आहोत. माहिती शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचा गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह. प्रेमनाथजी सुतार उद्योजक, हरिचंद्र शास्त्री उद्योगपती सापे आपण पुढे यायचं आहे. या हरिचंद्र दादा, त्यांनाही आपण सन्मानित करीत आहोत. माहिती शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचा गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह या माध्यमातून हरिचंद्र शास्त्री साहेब यांना आपण सन्मानित करतो आहोत. सन्माननीय मनोहर पाटील साहेब सापेगावचे उद्योजक आहेत, त्यांनाही आपण सन्मानित करतो आहे. आणि मला वाटतं विष्णूदादा, लक्ष्मणदादा आणि संतोष पाटील यांचे ते मामा आहेत. आदरणीय मनोहर पाटील यांचा सन्मान. विष्णू पाटील आपण पुढे या. या या, आज सन्मान करणं गरजेचं आहे, शेवटचा दिवस. या या विष्णूदादा या. विष्णू पाटील साहेब एक खंदे समर्थक आहेत. संतोष पाटील असतील, विष्णू पाटील असतील, लक्ष्मण पाटील असतील. सरपंच साहेब तुमचे खंदे समर्थक, त्यांना आपण सन्मानित करतोय. या विष्णूदादा. त्यांचा सन्मान होतोय. त्यानंतर सोपान सुतार साहेब यांना आपण सन्मानित करणार आहोत. पहिले प्रथम विष्णू पाटील यांचा सन्मान आणि सोपान यांच्याकडनं आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचसाठी चांगल्या पद्धतीने सहकार्य आहे. सोपानजी पुढे या आपण. धन्यवाद विष्णू पाटील साहेब. सोपानजी, सोपान सुतार एक डायनॅमिक पर्सनॅलिटी, हस्त्र व्यक्तिमत्व, त्यांना आपण सन्मानित करतोय. धन्यवाद. मला वाटतं आपण मंचावरील सर्व सन्मान्य अतिथींना आपण सन्मानित केले. आपण जाणार आहोत सामन्याकडे. सज्ज आहेत आमचे गुरुवर्य, महाराष्ट्राला ज्यांनी भुरळ घातली
47 वर्ष समालोचन क्षेत्राला ज्यांनी वाहून दिलेलं आहे ते बाळ सुब्रमण्यम अय्यर सर. धन्यवाद. तर बघूया आपण सामनाकडे. अत्यंत महत्त्वाचे दोन संघ या श्रावण जू नादुर्गी हा संघ या ठिकाणी खेळतोय. हा संघ जो आहे तो आमचा क्रिश वारगडे यांचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला श्याम पाटीलची टीम आहे. दोघेही संतोष सुतारचे जवळचे मित्र. मधून काढला चेंडू आता तो निसटला. पॉवर प्लेमध्ये इथेच कठीण असतं फिल्डिंग करणं कव्हर पॉईंटला. आणि 2 धावा पूर्ण करत असताना फलंदाज. बघा, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरला सगळे जगातले लोक प्रेम करण्याचं मुख्य कारण हे आहे, गॅपमधून शॉट काढणं. या सरपंच साहेब यांनी अप्रतिम ही स्पर्धा आयोजित केली, त्याबद्दल सरपंच साहेबांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. आणि तसंच आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय आमचे महादेवजी घाटल साहेब जे शिवसेना भिवंडीचे विधानसभा प्रमुख आहेत, काबाडे साहेब यांचे धन्यवाद. अमूल्य वेळ दिल्याबद्दल आम्ही या ठिकाणी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतोय. कारण लक्षात घ्यायला पाहिजे की भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना असेल, जे सातत्याने भिवंडीमध्ये फार मोठ्या प्रमाणात सातत्याने काम करते याचा उल्लेख केला पाहिजे. आणि आज सकाळपासून या ठिकाणी पाहुण्यांची रीगच लागलेली आहे. फार मोठ्या प्रमाणात सन्माननीय अतिथी फार मोठ्या संख्येने या ठिकाणी या सरपंच चषक 2025ला सापे या गावाला भेट देत आहेत. आणि असंच चित्र मला 2023ला पण दिसलं होतं डे अँड नाईटच्या रूपाने, जेव्हा फार मोठ्या संख्येने प्रेक्षक पाहुणे येत होते. सन्माननीय मारुती सुतार यांचं आगमन झालंय, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सापे आज गावाचं दर्शन झालं, कृष्णाचं दर्शन झालं. कारण मी मागच्या वेळेला आलो तेव्हा पण खूप प्रेशरमध्ये होतो. 1:30 वाजता आलो, रात्री गेलो 12:30ला. आणि त्यामुळे संतोषला दिलेलं जे 2022चं वचन आहे ते वचन मला पूर्ण करायला 24 उजडलं. बोल ना. यावेळेला चेंडू खूप सुंदर फटका, असं मलाही वाटला नाही तो निघाला तेव्हा षटकाराच्या रूपाने जाईल. मात्र शेवटच्या क्षणी तो सिक्सरच्या रूपाने जात असं. काही असे बॅट्समन असतात जे टायमिंग खूप सुरेख असतं त्यांचं, आणि तेच टायमिंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं. ते निशांत याच्या बॅटमधून 3 चेंडूच्या सामोरे गेलेत, 11 धावा कुठलेत, 400चं बॅटिंग रन रेट त्यांनी ठेवलं या ठिकाणी. मॅग्निफिसंट टायमिंग खूप इम्पॉर्टंट आहे. आणि टायमिंग कशी आहे ते सरावाच्या माध्यमातून येते. खाली बसून संदीप पाटील स्टाईल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतायत वेस्ट इंडिजचे खेळाडू होते रोहन खन्ना. असे डावकरी फलंदाज अशाच पद्धतीने बॅटिंग करायचे. त्याच नावावरून विक्रमादित्य सुनील गावस्कर यांनी आपल्या मुलाचं नाव रोहन ठेवलं, रोहन सुनील गावस्कर म्हणून. तर सोनार पाटीलने जर एट्रिक घेतली तर श्याम पाटील यांच्याकडून 1000 रुपयेचं पारितोषिक आलं. थँक्यू. श्याम में भी कृष्ण है, कृष्ण में भी श्याम है. आमच्यावर प्रचंड कृपा आहे श्रीकृष्णाची. कॉमेंट्रीवरतून सुद्धा बॅट अँड पॅडच्या मध्ये फुल टॉस आहे, लॉफ करायचा प्रयत्न. पुन्हा एकदा अटॅकिंग क्रिकेट खेळतात लेफ्ट हँडर या ठिकाणी. आणि ही आगरी कोळीचे फटके जी ताकद ते वापरतात ना, ते आगरी कोळीची शक्ती आहे. आणि ती शक्ती या ठिकाणी दाखवत असताना आमचे बॅट्समॅन मैदानावर आपण बघतोय. निशांत आगरी कोळी समाजाला 2 गोष्टींचं वरदान आहे. शक्तीचं वरदान आहेच, त्या बाबतीत शंका नाही. संपत्तीचंही वरदान आहे. मात्र सगळ्यात मोठं वरदान असेल ते दानवृत्ती याचं वरदान आहे. कारण हाच आगरी कोळी समाज आपल्या समाजाच्या प्रबोधनासाठी, समाजाच्या संघटनेच्या भविष्यासाठी, पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी सातत्याने फार मोठ्या संख्येने दानही देत असतो. मग तो ज्ञानाचा दान असो, अन्नाचा दान असो. चेंडू बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू खाली राहतो, धावबाद होण्याची भीती. आणि फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद दाखवत असताना पंच त्या ठिकाणी फलंदाज बाद होतोय.
आणि त्यामुळे चित्र हे थोडं वेगळं दिसतं या ठिकाणी. सगळे आमचे सरपंच आणि सगळे मान्यवर सामना एन्जॉय करत आहेत. आजचा दिवस रविवारचा सुट्टीचा. इंग्लंड आपल्या भारताच्या दौऱ्यावर आहे. 1 वन डे पाहिलं तर अजून 2 वन डे आहेत, तेही तुम्ही एन्जॉय करू शकाल. रोहित शर्मा कॅप्टन आहेत. वाजवा DJ. गोविंदा डोळ्यासमोर येतोय. तर धावसंख्या झाली मैदानावर आपण बघतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या झाली 23 आणि निशांत यांनी मॅग्निफिसंट बॅटिंग करत असताना एकंदरीत 5 चेंडूच्या सामोरे गेले. आतापर्यंत 15 धावा त्यांनी केलेत आणि 300चं बॅटिंग ॲव्हरेज ठेवलं आहे. दुसऱ्या बाजूला अल्पेश याला स्ट्राईक मिळायचं आहे आणि अर्धचंद्र आपण बघतोय बरोबर विकेटच्या मागे, कारण कबा पॉईंट लाईक फिल्डर आहे, गल्ली लाईक फिल्डर आहे, शॉर्ट टर्नमेंट लाईक फिल्डर आहे, शॉर्ट बॅकवर्ड्स खेळायला लाईक फिल्डर आहे. एक अर्धचंद्र बघायला मिळायचा. द्वादशी आहे. 3 दिवसांनी माघ पौर्णिमेचा उत्सव तुझा तुम्ही बघू शकाल. बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू लॉफ केलं आहे. काय टायमिंग आहे. आपण आतापर्यंत निशांची टायमिंग बघत होतो आणि देखणा फटका अल्पेशच्या बॅटमधून पहिला चेंडूच्या जामोरे जात असताना अल्पेश आपला जलवा दाखवतो. DJ. प्रमुख संजय वाडगडे यांच्याकडून शुभेच्छा आलेत. संघाला हार्दिक शुभेच्छा. आता ही तिसरी चालू बोलवतो ना. तर उत्का या ठिकाणी या साठी तयार राहा. येस, सगळे नरेश माळी वडवळीचे, आमचे अनिल शेळके कासनेचे, निलेश पाटील आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यानंतर नितीन पाटील वाशिराचे सगळे साडू आहेत आमच्या सरपंचांचे. आणि उत्कर्षला विनंती करतो टॉस घेऊया पुढच्या सामन्याचा या ठिकाणी. तर षटकं संपलेत मैदानावरती 2. पहिला षटकात धावा आल्या 13. निशांतने जाम धुतला होता, कारण पहिल्या षटकात निशांतने 1 चौकार 1 षटकार मारला होता. 1 विकेट पण मिळाली आशिषला. विश्वासच्या षटकात निशांतने जाम धुतला पुन्हा एकदा. अल्पेशचा सुद्धा 1 षटकार आला, निशांतचा 1 षटकार आला. एकंदरीत धावा गेल्या 17. त्यामुळे 2 षटकांमध्ये धावसंख्या बघायला मिळते 30. आणि आता याच वेगाने जर धावा आल्या 15 धावांच्या रूपाने तर इथे एक फार मोठी धावसंख्या या ठिकाणी बॅटिंग करणारी जी टीम आहे आमची मैदानावर ती झून आंदुर्गे या ठिकाणी मोठी धावसंख्या उभारेल असं चित्र या ठिकाणी दिसते. झून आंदुर्गे सकाळी 5 वाजेपर्यंत खेळले, लक्षात घ्या. आणि सकाळी ते कामनच्या समोर 1 धावेने हरले. एवढं मोठं टार्गेट किती दिलं होतं? 64 धावांचं टार्गेट दिलं होतं कामनला, तरी ते फक्त 1 धावाने हरले. विजेता संघ आणि योगेश 11 आमणे यांच्यामध्ये टॉस होईल. येस, दत्ता शिकारी सर आपण पाहतायत जून आंदुर्की ग्रामपंचायत सदस्य सरांच्या माध्यमातून या मॅचसाठी शुभेच्छा आलेत. पुढील ग्रामपंचायत सदस्य आहेत ते जून आंदुर्कीचे. पुढील होणारा सामना विजयी संघ आणि एका बाजूला आपण पाहतात तो म्हणजे संघ आपल्याला बघायला मिळेल योगेश 11 आमणे. आपण रेडी राहायचं आहे, रिपोर्टिंग करायचं आहे टॉससाठी. अशोक तरे गोलंदाज तयार कॉमेंट्री बॉक्स कडून. ओ चेंडू बॅकफुटला थांबून नाव उचललं या ठिकाणी आणि इट इज अ बिग 6. धावांचा वेग सातत्याने वाढवायचा प्रयत्न या ठिकाणी दिसतोय. दत्ता शिकारी सर आपण पाहतायत जून आंदुर्की ग्रामपंचायत सदस्य, त्यांच्याकडनं या मॅचसाठी महत्त्वाच्या शुभेच्छा आल्या. जून आंदुर्की संघ आता मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय आणि त्यांच्यासाठी दत्ता शिकारी साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहताय ग्रामपंचायत सदस्य जून आंदुर्की यांच्याकडून या मॅचला त्यांना भरपूर शुभेच्छा आल्यात. प्रत्येकाला वाटतं गाव आपला जिंकला पाहिजे आणि गावाला ते सपोर्ट करतात. या अशी गावागावातली जी मॅचेस आहेत याला प्रेक्षक सुद्धा तेवढंच प्रेम करतात. त्या गावातले लोक शुभेच्छा देतात. सामना कोणी जिंकावा, मात्र ती जे विजय आहे तो भिवंडीचा असावा, विजय असावा चांगला क्रिकेटचा, विजय असावा या परिसरातील खेळाडूंचा.
कारण खूप चांगलं क्रिकेट ही सगळी मुलं आगरी कोळी समाजातील सातत्याने खेळत आहेत. आज प्रत्येकजण भावेश पवारसारखा होण्याचा प्रयत्न करतो आहे, शंकाच नाही. कारण भावेशचं लहानपण पाहिलं आहे मी वयाच्या 11व्या वर्षाहून. व्हेरी हार्ड वर्किंग क्रिकेटर, प्रचंड मेहनत घेतो आहे आणि जे काय बोलायचं आहे त्याची बॅट तळपते, बॅट बोलते आणि त्याची परफॉर्मन्स बोलते. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघते. ISPLच्या 1ला मला आठवतं आहे 22ला मी फोन केला, म्हटलं घाई का करतो? हो सर, म्हटलं आरामशी खेळ ना, ॲक्युरसीवर भर दे, एक्साइटमेंट नको, जोश जास्त नको, ॲक्युरसीवर भर देऊन तुझी जी आयडेंटिटी ती दिसू दे ISPLला. आणि ISPL 1मध्ये 22नी मनं जिंकली सगळ्यांची. काय प्रेक्षक आले होते दादोजी कोंडदेवला 22ला सपोर्ट करण्यासाठी, फार मोठ्या संख्येने भिवंडीचे. पडल्यानंतर चेंडू ऑन साईडला खेळलेत, बॅकवर्ड्स कलेक्टला डीपला आणि त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत 1 धाव पूर्ण होते. आणि धावसंख्या जे फार वेगाने धावा येत होत्या, कारण पहिल्या षटकात धावा आल्या मैदानावर 13, दुसऱ्या षटकात धावा आल्या 17, अशोक तरीच्या या षटकात आत्तापर्यंत 7 धावा आलेत. हे शेवटचं षटक आहे आणि त्यामुळे प्रयत्न करत आहेत दोन्ही फलंदाज मैदानावर. अल्पेश असेल किंवा निशांत असेल, निशांत जास्त घातक आहे अल्पेशच्या कंपॅरिझनमध्ये, पण अल्पेश म्हणजे स्मॉल पॉकेट ऑफ डायनामिट आहे. तो कमी चेंडूंमध्ये जास्त धावा कुठू शकतो. खासदारांचे PA नितेश पाटील आणि जय पाटील यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आहे नांदुर्गीला. ओ पडल्यानंतर अपील होतोय, लेग बिफोरसाठी पंचांनी उचलून धरलाय. अक्रॉस द लाईन खेळायला गेले फलंदाज, त्या ठिकाणी बात असताना DJ. शेरोबा वाशेरे संघ, तुम्हाला आमचा आवाज पोहोचत असेल तर 3 वाजता तुम्ही रिपोर्टिंग करायची आहे. शेरोबा वाशेरे संघ अगदी जवळचे आहेत या मैदानापासून. तुम्हाला विनंती असेल की प्लीज आपण 3 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. महत्त्वाचा सामना तोही असेल. चेरवा स्पोर्ट्स वाशेरे 3 वाजता रिपोर्ट करायचं, लक्षात राहू द्या. यस, विष्णू पाटील सरांनी भरपूर मेहनत केलेली आहे या मैदानासाठी आणि त्यांचं खूप खूप आभार. विष्णू पाटील सर, तुम्ही मात्र भरपूर मेहनत घेता. तुमचे रोशन जाधव साहेब, तुमचे देखील आभार. रोशन पाटील सर आहेत, हे असे अनेक आमचे मान्यवर आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला डोक्यावरती उचलून घेतलं. गावची स्पर्धा आहे, सरपंच चषक आहे आणि त्या सरपंच चषकाचं उंची वाढवण्यासाठी अनेक खेळाडूंनी मेहनत घेतली. त्यांच्या देखील आभार. नक्कीच. राकेश सुतार, जयदीप सुतार, जितेश सुतार, पंकज सुतार, सचिन सुतार, कुमार जाधव, दत्ता सुतार, मोठी पाटील, युवराज पाटील, धर्मदीप पाटील, रोशन जाधव, रोशन पाटील, विष्णू पाटील, ग्रेट जॉब. संतोष सुतार याच्याबरोबर. फलंदाज क्लीन बोल्ड होत असताना या ठिकाणी उशिरा का होईना गोलंदाज पिक्चरमध्ये येत आहेत अशोक तरे आणि सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न करत आहेत. एकंदरीत षटक बघूया. पहिल्या षटकात 13 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 17 धावा आल्या, तिसऱ्या षटकात आपण बघितलं तर 7च धावा दिला. अशोक तरे जास्त इकॉनॉमिकल राहिला, 2 विकेटसुद्धा त्यांनी काढले. संघाची धावसंख्या झाली 37, टार्गेट दिले 38, म्हणजे 38 रन्स करायचे 18 चेंडूमध्ये. या ठिकाणी सामना जिंकण्यासाठी अगोदरला आपण पाहिलं जो नांदुर्गी संघाने ही धावसंख्या उभारलेली आहे. आता या धावसंख्या सोनाली पाडा या संघाला चेस करावा लागेल आणि या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये फाईट करेल. लक्षात करा, अतिशय चांगला परफॉर्मन्स आहे. अजूनही काही सामने बाकी आहेत, लक्षात घ्या. आज दुसरा सेमीफायनल एन्जॉय करू शकाल, आज फायनल एन्जॉय करू शकाल. नाही, टॉसचा प्रॉब्लेम असा आहे साहेब की आतमध्ये जो संघ जिंकेल ना तो बाहेर आल्यावर त्याच्यासमोर खेळणार आहे. त्यामुळे तो टॉस आम्ही थोडासा थांबवलेला आहे आणि थोड्याच वेळात तो टॉस करू. ही मॅच संपली की लगेच तो टॉस आम्ही या ठिकाणी करू. गणेश गायकवाड या ठिकाणी पोहोचलेले आहेत, पुन्हा एकदा अप्रतिम सूत्रसंचालन करतायत आणि तसंच आमचे उत्कर्ष पाटील डान्सर आमचे पालघरचे ते सुद्धा चांगली कॉमेंट्री करतायत. तुम्ही नक्कीच मी बालसुब्रमण्यम अय्यर आमचं कॉमेंट्री एन्जॉय करत असाल. थोड्या वेळापूर्वी देवेश पाटील या ठिकाणी उपस्थित होते. थोड्या वेळापूर्वी महादेव लाटल साहेब आमचे शिवसेना भिवंडीचे विधानसभा प्रमुख उपस्थित होते. सरपंच साहेब सगळ्या मान्यवरांचं स्वागतही करतायत आपल्या गावाकडून, सातत्याने सगळ्यांना निरोपसुद्धा देत आहेत. जे प्रेम तुम्ही या सरपंच चषक 2025ला दिलं आहे हे शब्दांनी वर्णन करता येणार नाही. आणि संतोष सुतारने मला पुन्हा एकदा बोलवलं दुसऱ्या वर्षी लागोपाठ आणि आत्ताच मला त्यांनी एक गोष्ट कानात येऊन सांगितलं की सर पुढच्या वर्षी आपली टुर्नामेंट डे अँड नाईट असेल. तर जशी आपण याच्या अगोदरच्या वर्षी डे अँड नाईट पाहिलं तशी डे अँड नाईट टुर्नामेंट 2026ला तुम्ही
एन्जॉय करू शकाल. आणि संतोष सुतार एक असा मित्र आहे मला, ज्याला मी कधीच नाही म्हणत नाही. मोरेश्वरजी असेल, संतोष असेल, किंवा आमच्या गोरखनाथजी असेल, आमचा इवन जयेश असेल, याला कधी नाही म्हणत नाही. कारण यांना हे सगळे प्रेम करणारे माणसं आहेत, आणि जिथे प्रेम करणारे माणसं आहेत तिथे ना शब्द येऊ शकत नाही. आणि इथे येऊन मला खूप आनंद मिळाला. अजूनही मी आहे, मात्र थोडीशी विश्रांती घेणार आहे अर्धा एक तासाची. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा शेवटचा टप्पा जो आहे, जो शेवटचा शिखर आहे, ज्याला आपण कृष्णाचं शिखर म्हणतो, ते कृष्णाचं शिखर सापे गावासाठी उच्च दर्जाचं समालोचन करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. थँक्यू. धन्यवाद, थँक्यू सो मच. बाळ सुब्रमण्य मय्यर सरांना आपण ऐकत होतात. भरपूर वर्ष क्रिकेट या खेळाची ज्यांनी सेवा केली, आणि खऱ्या अर्थानं कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्यांचा आवाज प्रत्येकाला हवा हवासा वाटणारा राहिला अनेक वर्ष. पुन्हा एकदा मी उत्कर्ष पाटील जोडतोय या सरपंच चषकामध्ये. दुपारच्या 17 नंतर फील्ड अरेंज करून घ्या. आज प्रत्येक खेळाडूंसाठी, मान्यवरांसाठी, प्रेक्षकांसाठी MD सरांच्या माध्यमातून जेवणाची उत्तम सुविधा, चव अशी की जिभेवर रेंगाळते. प्रत्येक प्रेक्षकांनी 2 वेळा भात घेतलं. जबरदस्त जेवणाची मॅनेजमेंट, फ्री एंट्री, फ्री जेवण. फक्त सापे गाव, फक्त आपण नाव आलं तोंडामध्ये की ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्या बघायला मिळतील. जिथं माणुसकी ही भरपूर वेगळ्या लेवलला पोहोचली, आणि या सापे गावानं संतोषदा सुतार आणि त्यांचे सर्व साथी यांनी मनं जिंकली. आमच्या पालघरमध्ये संतोषदा या पद्धतीचं मॅनेजमेंट नसतं. असतात स्पर्धा मोठ्या असतात, परंतु एंट्री फी तिथे भरपूर महाग असते. इथे जेवण फ्री, एंट्री फ्री, प्रेक्षकांनी 2 वेळा भाग घेतला तोही फ्री, आणि वेगळी लेवल राहिली. जबरदस्त जबरदस्त मॅनेजमेंट. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. अतिशय सुंदर पद्धतीनं या भिवंडी नगरीमध्ये आम्ही आलो. वेळ आपण जास्त घेत आहे, आणखीन 4 सामने आहेत, आणि संतोषदादांचा मी उल्लेख करीन, सातत्याने उल्लेख करीन. आमच्या पालघरमध्ये 8च संघ असतात, तरी देखील सामने होत नाही पूर्ण. तुम्ही 12 संघ खेळवताय, तुमच्या कार्याला सलाम. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल वेळ महत्त्वाची आहे. सकाळी 7:30 वाजता ते इथे पोहोचले होते. 8:10-8पर्यंत आम्ही आलो, परंतु पहिल्या सामन्याला वेळ का झाला तर पहिला संघ आला नाही. संघ लेट आला नाही, त्यांच्यावरती कारवाई देखील झाली. 1 षटकाचा कपात झाला. हे डिसिप्लिन पाहिजे, शिस्त पाहिजे. क्रिकेटचा खेळ फक्त आता खेड्यापाड्यातला राहिलेला नाही. आणि टी शर्ट्स घातली नव्हती, तिथे 2 धावांची पेनल्टी. म्हणजे मी म्हणतो की भिवंडी क्रिकेटचं, टेनिस क्रिकेटचं माहेर का राहिलं तर शिस्त, डिसिप्लिन, वेळेचं महत्त्व, मॅनेजमेंटचे बॉस. आणि सापे गावामध्ये मी निश्चित स्वरूपात या जवळपास पंचकृषीत या पद्धतीची स्पर्धा नसेल होत असं मी नक्की म्हणेन. कारण क्लास क्रिकेट, अतिशय सुंदर क्रीडा संकुल, आणखीन यापेक्षा चांगली मैदानं नाहीत. दोन्ही बाजूने तुम्हाला खेळायला मिळते. मुंबईसाठी आज खूप कमी झालं आहे, आणि पुढच्या वर्षी संतोषदादांनी ग्वाही दिली आहे की येणाऱ्या काळात डे नाईट ही स्पर्धा होईल. आणि एक जबरदस्त मॅनेजमेंट. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल स्क्वेअर कट, अगदी पॉईंटच्या वरनं गॅपमध्ये, इंटू द गॅपमध्ये खेळलाय. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. चेंडू सीमा पार. 4. वय वर्ष जवळपास 55-56 पर्यंत पोहोचले, 60 पर्यंत पोहोचले, पण काय पर्सनॅलिटी आहे, आणि तेही त्यांनी स्वतःला जपलंय. त्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. धावांची गती तपासून पाहिली तर 4 वरती जाऊन पोहोचते. आक्रमक सुरुवात. भारताला सवय लागली होती ज्यावेळेला वीरेंद्र सेहवाग मैदानाच्या आतमध्ये यायचे, सुरुवात चौकाराने. अनेक वेळा आपण ते पाहिलंय. 3 चौकार, 3 षटकार. श्याम पाटील सरांच्या माध्यमातून, सरावली यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचा कॅश प्राईज. सलग 3 चौकार खेळा, सलग 3 षटकार खेळा, आणि श्याम पाटील सरांच्या खिशातले 1000 रुपये काढून घ्या. या वेळेला आपण पाहतोय फाईन लेगचं क्षेत्र निवडलं. एकदा स्क्वेअर कट तर एकदा हुकमध्ये फटका खेळला. इथे मात्र आपण पाहतोय दुसरीचा प्रयत्न, दोघांमधला समन्वय नाही, शेवटच्या क्षणाला सावरलं. जर व्यवस्थित थ्रो आला असता तर इथे फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती. 1 शॉट. पंचांची नजर. मी कालही उल्लेख केला की क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्याकडे एक पक्षी एक प्राणी यांची भूमिका असायला हवी.
बहिरी ससाण्याची नजर आणि चित्याची चपळाई. पंचांकडे बहिरी ससाण्याची नजर आहे, अगदी व्यवस्थित पाहता कुठे काय चाललंय, बॉल कुठे चाललंय, फलंदाजीची बॅट कुठपर्यंत आली, या अनेक गोष्टींचा मेळ त्यांनी दाखवला आणि इथे वन शॉट आहे असं दर्शवलं. आणि जे त्या ठिकाणी पंच परमार आहेत आणि त्यांचं कौतुक करावं लागेल. या सकाळच्या सत्रात संतोषदादांनी आम्हाला त्याचं स्मरण झालं, परंतु भरपूर पाहुण्याने त्यामध्ये राहून गेलं. आता सध्या बघा 70 बॅट आली, तदनंतर डबल एची बॅट आली, परंतु आता तुम्हा सर्वांच्या गळातलं ताईच कुठला ब्रँड असेल तर तो एसे आपल्याला पाहायला मिळतोय. सोपान तिस्कर, भावेश पवार त्याचा ब्रँड एम्बेसिडर आहे आणि खऱ्या अर्थानं आज आमच्या पालघरमध्ये त्याही बॅट भरपूर चर्चेत आहेत. एसएच्या बॅट आपल्याला पाहायला मिळतात. सोपान तिस्कर सरांचं ते मात्र नवीन यंदाच्याच वर्षात सुरुवात झाली, परंतु त्या ब्रँडला आता एक वेगळी ओळख मिळाली भावेश पवार या नावानं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल खूप छान पद्धतीनं चर्चेतला राहिलंय ते ब्रँड. चेंडू मात्र आपण पाहताय फलंदाज इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. पंचांकडे आपसुकतेने पाहतात काहीतरी, मैदानाच्या आतमध्ये काय चाललंय ह्या गोष्टी अनेक स्पष्ट करतील पंच, त्यांचा वेळ घेतील. पंचांच्या भूमिकेत आपण एका बाजूला पाहताय एका बाजूला परमार आहेत, एका बाजूला आपण पाहतायत फारुख बारडी, हेही नामवंत पंच राहिलेले त्या विभागामध्ये. बर्डी, फारुख बर्डी सर आपल्याला पाहायला मिळतात. मी सकाळी त्यांचा उल्लेख केला. बिली बाउंडन एक आगळ्या वेगळ्या शैलीनं आपण पाहतायत, जे निश्चित स्वरूपात अतिशय सुंदर पद्धतीनं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सोपान तिस्कर यांनी संतोषदादा सुतार आणि सोपान तिस्कर म्हटलं की यारी दोस्तीचे दोन दुनियादारीतली ही माणसं, दोस्तीच्या दुनियातली राजा माणसं. आणि सोपान तिस्कर यांनी संतोषदादा सुतार यांना 4 बॅट ह्या गिफ्ट दिलेल्या आहेत. हे मित्रप्रेम आहे. खऱ्या अर्थानं कृष्ण आणि सुदामाचं जे प्रेम राहिलं ते प्रेम आपल्याला पाहायला मिळतं संतोषदादा आणि एका बाजूला सोपान तिस्कर. आणि एस एस स्पोर्ट्स येणाऱ्या काळात भरपूर पुढे येईल, कारण सध्या चर्चेतला ब्रँड तोही झालाय. दरम्यान लखनला मी विनंती करेन, जर आपल्या संघामध्ये एखादा गुणलेखक असेल तर आपल्याला इथं पाठवायचं आहे. येस, ऑल राईट. रिव्हर्स स्विच केलाय या वेळेला, फटक्याचं सिलेक्शन चुकलं. सरळ बॅटनं भरपूर चांगलं तुम्ही क्रिकेट खेळत होतात, परंतु फिल्डिंग रिस्ट्रिक्शन पाहता मोहाला बळी पडले की पॉईंटच्या वरनं थर्डमॅनच्या वरनं मी जरूर खेळीन आणि त्यावेळेला बॅटचं टॉपेज, फलंदाज बाद, गॉन.
आणि कॉलेजच्या जीवनामध्ये ज्यांचं वय आज 40-45 असेल, मला वाटतं हे गाणं त्यावेळेस जी तरुणाई होती त्यांच्या हृदयावरती अधिराज्य गाजवणारं हे गाणं आहे आणि ते गीत आपण सादर केलं. काही स्मृती जागृत होत आहेत. मात्र ही स्पर्धा आहे सरपंच चषक 2025 सापेगावचा आणबाण छान वाढवणारी स्पर्धा. अगदी बरोबर. आण बाण शान वाढवणारी ही स्पर्धा, योग्य विश्लेषण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या षटकात. काय गोलंदाजी राहिली गोलंदाजाची. एक चौकार जरूर आला त्यांच्या विरोधात, परंतु त्यांनी सांगितलं की पुन्हा नाही. जून आंदुरकी संघ मी सांगेन आता सध्या पुढे झालं आहे. जिथे धावसंख्या त्यांनी 38 ठेवल्या, पहिल्या षटकात फक्त धावसंख्या 5 आल्या. या षटकात आत्ता देखील 5 आल्यात, म्हणजेच धावफलक जाऊन पोचते 10 वरती. कुणाल दिगंबर आम्हाला दर्शवत आहेत, उत्कृष्ट गुणलेखक आहेत तेही. आणि दिगंबरने आम्हाला दर्शवले की याही षटकात फक्त 5 धावा आल्यात. गोलंदाज तयार, दूरवाल्या एंडनं चेंडू बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि तिथे जर आपण पाहिलं तर बॉल सीमा रेषेच्या बाहेर. शेवट गोड झाली. षटकाची सुरुवात जर आपण पाहिली तर डॉट बॉल न आली. चौथ्या बॉलवरती चौकार आला, 5वा बॉल पुन्हा डॉट आला आणि 6व्या बॉलवरती फलंदाजानं सांगितलं की हरकत नाही, तू चेंडू चांगले हाताळले असतील, परंतु या बॉलवरती हा माझा स्लॉटमधला बॉल आणि त्याला पार्किंग प्लॉटमध्ये स्टँड अँड डिस्पॅच केला. 6. वरती मनुष्याला कुठलीही गोष्ट कठीण अशी नाही, फक्त करण्याची तयारी पाहिजे, जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, संयम पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे, आत्मबल पाहिजे. या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही या भूतलावरती कुठलीही गोष्ट तुमच्यासाठी कठीण नाही. खऱ्या अर्थानं आपण पाहतात आता येणाऱ्या काळात या 6 बॉल आणि 22चा मॅच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा सामना, अतिशय सुंदर सामना. जून आंदुरकी एका बाजूला खेळतो, एका बाजूला आपण पाहतोय सोनाळेपाडा हा संघ. खूप छान पद्धतीने यांनी देखील खेळ दाखवला, परंतु मागे काय झालं हे विसरत नाविन्यपूर्ण तुमची कला, गुण, कौशल्य, नैपुण्य तुम्हाला उभं करावं लागतं आणि ते जर तुम्ही तिथे करू शकले नाही तर मागे काय झालं याला महत्त्व नाही. सुरुवात कुठे करताय हे एवढंच महत्त्वाचं नसतं, शेवट तुम्ही कुठे करता. स्पर्धेचा पहिला राऊंड जिंकल्यानंतर त्या राऊंडला महत्त्व दिलं जात नाही. फायनल कोणी मारली ह्याची चर्चा स्पर्धेच्या अंतिम मॅचमध्ये होते आणि त्याच्यासाठी चाललेली भानगड आता 6 बॉलमध्ये 22ची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती ललित. 6 बॉल आणि 22 धाव्यांचा अतिशय सुंदर सामना, रोमहर्षक, चित्तथरारक, हृदयाची स्पंदनं वाढवली जाणारा सामना. सध्या बॅटिंग करणारा संघ भगवंताच्या हाका करत असेल. चला प्लीज वेळ जास्त घेऊ नका प्लीज, आपण भरपूर वेळ घेताय. एका बाजूला सोनाळेपाडा, एका बाजूला आपण पाहतोय जून आंदुरकी. हा संघाला आपण पाहताय भिवंडी विभागात भरपूर संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि क्रिकेटचं सध्या इथे वेळ देखील आहे. पहिलाच बॉल खेळायचा होता, स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न, परंतु शेवटच्या क्षणाला त्यांना समजलं की मी नाही पोचू शकत तिथे. 2 धावा सहज रीतीनं पळून पूर्ण होत आहेत. सर्वाधिक सेफ जागा शोधली, ओव्हर टू द बॉलर हेड, आणि तिथे मात्र आपण पाहताय 2 धावा पळून मिळाल्या. आता 5 बॉल 22 आणि 5 बॉल 22 मध्ये फलंदाज जर आपण पाहिले 5 बॉल 20, आता 2 देखील मिळाल्या. अर्थात आशिष आहेत आणि एका बाजूला त्यांच्या साथीनं आपण पाहतायत मोनिश आहेत. म्हणजेच इथून बदल होऊ शकतात, धावा येऊ शकतात, परंतु मी म्हणाल्याप्रमाणे तुम्हाला इथून तुमच्यावरती विश्वास दाखवावा लागेल. तुमच्यातलं कला, गुण, कौशल्य, स्किल्स, ॲबिलिटी ह्या सर्व गोष्टींचा एकत्रित मेळ करावा लागेल. अनएक्सपेक्टेड बाउन्स, काय बॉल हाताळलाय गोलंदाजानं. ओव्हरआर्म क्रिकेटचं अस्त्र, ओव्हरआर्म क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, वाईडिश पद्धतीचा हा यॉर्कर पद्धतीचा चेंडू, खोलातला बॉल आणि खोलातल्या बॉलवरती शांत केलं, गार केलं फलंदाजाला. डॉट बॉल. 4 बॉल आहेत, 20 धावा, 3 षटकार, 2 एक फटका दुहेरीचा. तर हा मॅचमध्ये काहीतरी तुमचं पकड राहील. पुन्हा एकदा खोलातला बॉल, चेंडू मात्र आपण पाहतोय थर्ड मॅन मधून फरार. आउटफील्ड या मैदानाची नाही थांबणार, चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4.
3 चेंडू आणि 16 धावेचं समीकरण आहे. 2 गोल्डन षटकार आणि 1 चौकाराची गरज आहे उत्कर्ष. 3 चेंडू आणि 16 धावा. तुम्ही म्हटल्याप्रमाणे 2 गोल्डन षटकार आणि 1 चौकार जर आला तर या मॅचमध्ये काहीतरी बदल होतील. 3 चेंडू आहेत, 16 धाव्यांची गरज आहे. सरपंच चषक 20-25चा अतिशय सुंदर देखणा दिमागदार सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज होतील तयार. फुलर लेनचा बॉल, हीच संधी होती, ही संधी साधता नाही आली. फलंदाज बाद, धीज ऑन. या वेळेला आपण पाहतायत निश्चित स्वरूपात सरपंच साहेब आणि त्यांच्या साथीनं रोहिदास साहेब आम्हाला पाहायला मिळत आहेत. युवा सेना शाखा प्रमुख सापे आणि मी सकाळी देखील उल्लेख केला, डॅशिंग अँड डायनॅमिक पर्सनॅलिटी, ब्लॅक गॉगल, व्हाईट शर्ट, ब्लॅक पॅन्ट आणि गंध लाल, जबरदस्त आहे. अशा पर्सनॅलिटीची माणसं भिवंडीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात असतात आणि ते आम्हाला पाहायला देखील मिळतात. त्यांचं पुन्हा स्वागत, सरपंच साहेबांचं स्वागत, ज्यांच्या संकल्पनेनं संतोषदा सुतार यांनी ही योजना आखली आणि सरपंच चषकाचं घमासान तब्बल 4 दिवस आपल्याला पाहायला मिळालं. खोलवटपाचा बॉल होता, त्याही बॉलला नाही कन्वर्ट करता आलं. या मॅचमध्ये आता जुन अंदुरकी दत्तात्रेय सरांनी मात्र शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्या शुभेच्छांचा इथे मात्र आता निश्चित स्वरूपात पुरेपूर फायदा राहिला आहे. गाव जिंकावं प्रत्येकाचं स्वप्न असतं. कोणी गावाचा सामना चालू तेव्हा कोणाला वाटत नाही की माझ्या गावाचं नाव खाली आलं पाहिजे. प्रत्येकाला वाटतं की जिंकलो पाहिजे. क्रिकेटचा खेळ आहे, कधी जिंकणं आहे कधी हरणं आहे. चांगली गुणवत्ता दाखवली, चांगलं क्रिकेट दाखवलं, विजय तुमच्याजवळ चालू नाही. काही चुका होतील तर तुम्हाला विजय तिथून फेकून देईल. या गोष्टी आहेत आणि खऱ्या अर्थाने इथे जुन अंदुरकी संघ इथे विजेतेपद पटकावत आहेत. या मॅचमध्ये आता पुढील होणारा सामन्याचा तोही टॉस महत्त्वाचा असेल. एका बाजूला आपण पाहतायत जुन अंदुरकी संघ असेल आणि मॅन ऑफ द मॅचचा आपण उल्लेख करतोय. अल्पेश ठरतात मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी बॅटिंग करताना 14 धावा केल्या आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट आणि 5 धावा देत मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळतात अल्पेश. तिथे गायकवाड सर तुम्ही जोडतील निश्चित स्वरूपात आणि तो टॉस देखील होईल आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील तुम्ही सुपूर्द करतील. येस अल्पेश, आपण लगेच स्टेजवर यायचं आहे. सरपंच चषक 2025 सापे 3 इंडी टुर्नामेंट आत्ताच झालेल्या सामन्यामध्ये अल्पेशनं दैदिप्यमान कामगिरी केली आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे. त्याच्यानंतर लगेच आपण नाणेफेकीकडे जाणार आहोत. सामना असणार आहे एका बाजूला जुन अंदुरकी संघ तर दुसऱ्या बाजूला असेल योगेश 11 आमणे संघ. त्यामुळे एक कडवी लढत आपल्याला अनुभवायला मिळेल. आमणे संघ यावर्षी सुरेख खेळतोय. दरम्यान येस अल्पेश, कमॉन. अल्पेशला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सन्मानित करतोय. गंगाराम जोशी साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मदन दत्तू जाधव साहेब MD यांच्या सौजन्यानं ही ट्रॉफी आहे ती आपण प्रदान करीत आहोत. अल्पेश वेल प्लेड. इरफान शेख साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण गिफ्ट हॅम्पर आहे जे आम्हाला मदन दत्तू जाधव साहेब यांच्याकडनं प्राप्त आपण ते प्रदान करायचं आहे. इरफान शेख यांच्या सौजन्यानं. त्याच्यानंतर साईनाथ सुतार साहेबांना विनंती करतोय देवानंद माळी साहेब यांच्याकडनं कुछ मीठा हो जाय आणि आपण नाणेफेकीकडे जाणार आहोत. इरफान शेख यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये याचे लेग ब्रेक गोलंदाज होते. मला वाटतं इरफान भाईंना पण आता जुन्या आठवणी जागृत झाल्या असतील. नाणेफेकीकडे जातोय आपण. एका बाजूला असेल पोलीस पाटील, दुसऱ्या बाजूला सरपंच. जुन अंदुरकी संघासाठी शुभेच्छा रोहिदास सुतार यांच्याकडनं येत आहेत. इरफान भाई, नाणं दोन्ही करणारा कल्पना आहे पूर्णपणे. आपण नाणेफेकी करतोय. सामना 3 षटकांचा असेल. नाणेफेकी होते. सरपंचाची मागणी आली, पाहूया. नाणं पुढं जाते खूप. सरपंच आले. राजेश पाटील यांच्याकडनं शीतपेय आहे. मी इरफान भाईंना विनंती करतोय आपण